नमस्कार मंडळी. आज 16 ऑक्टोबर. आजच्या ठरलं तर मगच्या भागात सायली तिच्या आईबाबाला बघून खूप खुश होते. ती आनंदाने ही खोली वरची आमची आहे आणि या बाजूला आईबाबाची खोली आहे असं म्हणून सगळं घर दाखवते. एकीकडे प्रिया रागाने खोलीत असते तेव्हा अर्जुन त्या टेलरकडे जाऊ नये म्हणून मी त्या ड्रेसची होम डिलिव्हरी करून घेतली. तरी अर्जुन का गेला तिथे? की महिपत आणि नागोबाने प्लॅन करून त्याला मुद्दाम तिथे पाठवलं? की माझं नशीबच वाईट आहे, माझे खरे आई बाबा माझ्या पुढं जिवंत बॉम्ब आहे आणि हा बॉम्ब माझ्या कानाजवळ सतत टिक टिक असा वाजत राहील. सायली सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. आई बाबा चहा. अगं पोरी, चहा आणलास तू? आम्हाला काही थंड गार असं काही मिळेल का? कागद तुला कोकम शरबत चालेल का? हो हो चालेल. हो हो आणते. सायलीताई तुम्ही राहू द्या, मी बनवते. तुम्ही सायलीचा जो ड्रेस शिवला होता ना, तो खूपच छान होता. तुम्ही माझ्यासाठी पण शिवाल का? प्रताप म्हणतो, अस्मिता अगं ते आता आपल्यासोबतच राहणार आहेत, तू काय त्यांना वापस त्यांच्या दुकानात पाठवतोस का? तेवढ्यातच सायलीच्या आईची नजर प्रियाकडे जाते. प्रिया तिला टाळायचा प्रयत्न करते. ए थांब थांब पोरी, कुठं पळतीयस? थांब इथं, तुला कुठंतरी पाहिलंय मी. काय हो बाई तुम्हाला? आमच्याकडे सगळं शिवून मिळेल असं ती आठवते आणि तिला नंतर आठवतं की हीच ती मुलगी होती. आमच्या दुकानात आली होती ना तू? तुमच्या दुकानात मी कशाला येईल? तुमचं दुकान माहीत सुद्धा नाही आहे मला. त्या थिएटरच्या मागच्या गल्लीत 2 दिवसापूर्वी आली होती तू. उगाच वेळ खाल्ला माझा. ओ, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की काही शिवायचं नव्हतं हिला. हां मी पण ओळखलं, हीच ती मुलगी. अच्छा, ते दुकान. मला दिवाळीला ड्रेस शिवायचे होते ना, म्हणून मी चांगले टेलर शोधत होते. पण तुमच्या दुकानाकडे बघून वाटलं नाही की इथे मला बरे ड्रेस शिवून भेटतील. पण तेव्हा मला माहित नव्हतं ना की तुम्ही सायलीचे आई बाबा आहात. ए पोरी, दुकानाकडे बघून वाटलं नाही म्हणजे? सायली त्यांना थांबवते. आई बाबा, तुम्ही असं करता का? तुम्ही तुमच्या खोलीत जा, मी तिथे तुम्हाला शरबत आणून देते. अगं हो ग, खोली तर दाखवलीच नाही तू. कुठे? या साईडलाच ना. मम्मा, तू असं करतीस का? काका काकूंना, आई बाबांना, त्यांना त्यांची खोली दाखव. प्रिया मनातल्या मनात विचार करते की काय यांचं बोलणं, काय यांचा अवतार, माझं नशीब की मला इथे राहायला भेटतंय. तिकडे महिपत साक्षीला भेटायला जातो. साक्षी म्हणते की का आलात तुम्ही इथे? तुम्हाला किती वेळा सांगितलं की इथे येत नका जाऊ. तुम्ही इथे नसता तेव्हा किमान माझं डोकं तरी शांत राहतं, पण जेव्हा तुम्ही इथे येता तेव्हा परत मला तकलीफ होते की तुम्ही माझ्यासाठी काहीच करू शकत नाही आहात, इथून सोडू सुद्धा शकत नाही आहात. अगं माझं ऐकून तर घे, काही ऐकायचं नाहीये मला. कदम असं म्हणून महिपत हाक मारतो. तेव्हा तेव्हा शिपाई तिथे येतो. त्याच्यासोबत एक बाई असते. ओ साहेब, हा कदम म्हणाला होता की तुमचं काही काम आहे, ही करेल तुमचं काम. फक्त हिच्यासोबत थोडस फार डेंजर बाई आहे, हिला जरा लगाम घाला लागेल. लगाम घालायला काय मी काय घोडा आहे का गाढव? ओ साहेब, आधी पैसे द्या. हे घे 20,000. काम झाल्यावर 5 लाख भेटणार तुला, म्हणजे उरलेले 4,80,000. पण काम झाल्यावर. काम बोला. ही माझी पोरगी, या माझ्या लेकराला इथून कायमचं सोडवायचं आहे. अण्णा, ही बाई सोडवणार मला कसं? इकडे प्रिया खूप गोंधळून गेलेली असते. महिपत आणि नागराज मिळून तिला फोन लावतो. प्रिया म्हणते की नागोबा फोन लावतोय, याचं हा काय योगायोग नाही. हे सगळं त्या नागोबा आणि महिपतने घडून आणलंय. ओ प्रिया, का ग तुझा आवाज का असा
येतोय. आधी तर मार माझ्या नावानं आरडाओरड करत होती. अहो नागराज शेठ, प्रिया नाही, प्रिया इतिहासात जमा झाली, पुस्तकात गेली. बबली म्हणा तिला. आता जिवंत आहे ते फक्त बबली लोखंडे. का ग बबली? फिनिक्स पक्षी माहिती आहे का तुम्हाला? राखीतून उभा राहतो, तशी मी राखीतून उभी राहील. म्हणजे तुला मान्य आहे ना की तुझी राख झालीये? तुझी राख त्याच दिवशी झाली ज्या दिवशी महिपत शिकरेच्या घरून तू ते गाठोडं चोरलं. तुला काय वाटलं महिपत शिकरे मूर्ख आहे, त्याला काही अक्कलच नाही. आता कोणाची अक्कल निघाली काय ग? का ग काय झालं? दाताला दात चिटकले की काय? या सगळ्याची सुरुवात तू केलीस माझ्या घरात गाठोडं चोरून. आता तुझे खरे आई बाबा तुझ्याकडे पाठवून. का ग बबली? का का करताय हे सगळं? काय हवंय तुम्हाला? काय नाही, फक्त तुझ्याकडे तो व्हिडिओ आहे ना, तो व्हिडिओ डिलीट मारून टाक. प्रार्थना करा की तो तुमच्या हातून असं काही घडायला नको की तो व्हिडिओ मी अर्जुन सुभेदार, रविराज किल्लेदार आणि पोलिसांना दाखवे. सायली अर्जुनला फिरवत असते की मी खूप खुश आहे, माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर, आणि मिठी मारते. लाजलात की काय तुम्ही? मी खूप खुश आहे आज. मी थांबणार नाही. अगं थांब, मला चक्कर येते. सावकाश बसा इथे. मला तुमचे आभार मानायचे नाहीये, कारण तुम्ही माझे आहात, माझे सगळे स्वप्न पूर्ण करणारे. तुम्ही फक्त मधुभाऊंना निर्दोष नाही केलं, पण तुम्ही माझ्या आईबाबांना सुद्धा शोधून काढा. कारण माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरची जी स्माईल आहे ना, ती खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. एखादी गोष्ट मला इम्पॉसिबल जरी वाटली तरी सुद्धा मी ते माझ्या बायकोसाठी करेल. पण आज जे तुम्ही केलंत ना, त्याचा मी आयुष्यभर कधी विचारच करू शकले नसते. माझ्या बाबांचा मला आशीर्वाद मिळाला आणि माझ्या आईने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. ते भावना मला वाटल्यात ना, ते मी सांगू शकत नाही कुणाला. हे सगळं प्रिया लपून ऐकत असते. म्हणजे या दोघांना खात्री आहे की हे सायलीचेच आई बाबा आहेत. पण संशय बदलायला काही वेळ नाही लागणार. लगेच कामाला लाग प्रिया, असं म्हणून ती विचार करते बाहेर उभं राहून. तेवढ्यातच कल्पना हाक मारते, सायली. आले आई. मी आलेच पटकन. सायली त्यांच्यासाठी आतरण घेऊन जाते. हे ब्लँकेट आणले मी. इथे एसी आहे ना, आम्हाला सवय नाही आहे एसीची. तुम्हाला नको आहेस तर नका लावू. ही चादर आणलीस ना, ही घेऊ अंगावर. बबले, अहो बबली काय म्हणताय तिला? अहो आता ती सुभेदाराची सून आहे, सायली म्हणा तिला. सायलीच नाव शोभून दिसतं तिला. मी पाणी इथे ठेवलंय, आणखीन काही हवं असेल तर हाक मार मला. बाळा इकडे ये, इथं बस. बस इथे जरा, माझी पोर. असं प्रेमाने तिला म्हणते. मी तर आशा सोडली होती की माझी पोर मला भेटेल म्हणून. देवाने आपल्यावर दयाच केली. नक्कीच आपण मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलं असेल, तेव्हाच आपली पोर आपल्याला सापडली. आपल्या पोटी जन्माला आली. दूर गेली होतीस पण परत जवळ आलीस. तुझ्या बहिणी पण तुझी खूप आठवण काढतात. आम्ही तर तुझ्या फोटोकडे बघून कायम म्हणायचो, पोरी जिथे असशील तिथे सुखात राहा. आणि मी सुद्धा तुमची वाट बघून आयुष्य घातलं. आई, मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपू का ग? अगं विचारायचं काय त्यात, ये बाई ये. तसे तर तुम्ही दोघं माझ्या जवळ नव्हतात, पण सत्य जाणवायचं की तुमचे आशीर्वाद आहेत माझ्या बरोबर. मला मधुभाऊंनी, आईनी, प्रतिमा आत्याने खूप प्रेम दिलं, पण सतत वाटायचं की काहीतरी कमी आहे. आणि आज तेवढ्यातच तिचं लक्ष बाहेर जातं की कल्पना उभी आहे. मायलेकीच्या गप्पा चालल्यात तर. आई या ना. ताई, तुमचं घर खूप छान आहे. घर कसलं, महालच म्हणायचा. आम्ही साधी माणसं, जरा अवघडल्यासारखं होतंय. हो, हे घर तुमचंच आहे आणि तुम्ही तुमच्या लेकीच्या घरी हक्काने राहा. वहिनी, हे तुमचं एवढं मोठं घर आहे ना, तेवढंच मोठं तुमचं मन आहे बघा. खरं तर मी तुमचे आभार मानायला आले होते. आभार? अगं बाई, कशाला? अहो, तुमच्यामुळे इतकी गुणी सून मिळाली आम्हाला.
आणि तिने खरंच घर जोडून ठेवलंय बरं का. तुम्ही हिच्यावर लहानपणी इतके चांगले संस्कार केलेत, त्यामुळेच ही गुणी झाली असणार. खरंच खरंच खूप आभार आहेत तुमचे. अहो नाही, खरं तर आभार आम्ही तुमचे मानायला पाहिजे. आता सायली सांगत होती आम्हाला की तुम्ही खूप प्रेम करता तिच्यावर, खूप माया लावतात. तेवढ्यात सायलीच्या बाबाला झोप आल्यावानी होते. बरं येतो आम्ही आता. काही लागलं तर नक्की हाक मारा. सायली, ते एसीचं बटन सांग बरं जरा. पुढील भागात प्रेक्षकांनो, सायलीचे आई बाप सोफ्यावर बसून असतात तेव्हा प्रियाला हाक मारतात. ए पोरी. मला पोरी वगैरे काही म्हणायचं नाही हं. मी तुझी पोरगी नाहीये. मला नावाने हाक मारायची. सायली खाली येत असते तेव्हा हे सगळं ऐकते. प्रिया, हा तुझा उद्धटपणा तुझ्यापाशी ठेव. माझ्या आईबाबासोबत चांगलं वागायचं. तिकडे महिपत साक्षीला भेटायला जातो. साक्षी सांगते की आम्हा दोघींना वेगवेगळ्या याच्यात ठेवणार आहे, तर आपला प्लॅन सक्सेस कसा होणार. भेटूया पुढील भागात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.